लोकसभेत डिलिमिटेशनचं विधेयक पास न झाल्यानंतर आता भाजप आक्रमक झालेला आहे आणि मुंबईमधनं आता वरळीमधनं मोर्चा काढण्यात आलेला आहे। वरळीच्या जांभोरी मैदानापासून आता डोम आहे जे वरळीचा, तिथे हा मोर्चा असणार आहे। विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये हा मोर्चा आहे आणि मागे बघितलं तर आता या सगळ्या महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि एक प्रकारे काँग्रेसमुळे हे जे विधेयक आहे ते पास होऊ शकलेलं नाही आणि महिलांचे हक्क मिळू शकले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। जन आक्रोश असं या मोर्चाला नाव देण्यात आलेलं आहे आणि भाजपच्या ज्या सगळ्या प्रमुख महिला नेत्या आहेत त्या या सगळ्या हा जो मोर्चा आहे त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामुळे हा सगळा मोर्चा आपण बघतोय की वेगवेगळ्या भागातनं हे जे लोक आलेले आहेत ते आता या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया। ताई, कुठनं आले तुम्ही? ठाणा ठाणा ठाण्यावरनं आलेला आहात? वाशी काय कशासाठी आहे मोर्चा? काय प्रयोजन आहे? काय माहिती नाही आम्हाला, आमच्या नगरसेवकनं पाठवले, आम्हाला काय माहिती नाही कशाचं। पण ते तुम्ही मोदीजींचं भाषण ऐकलं परवा, ते संबोधन केलेलं ऐकलं का? नाही टीव्हीवर नाही ऐकलं तुम्ही? नाही ऐकलं। अजून आपण बोलायचा प्रयत्न करूया। ताई, कुठनं आलेला आहे तुम्ही? बोलायला तयार नाही आहेत, वेगवेगळ््या भागांमध्ये आलेलं। ते म्हणले की कशासाठी मोर्चा आहे हा? काही महिला आहेत आपण। ताई, कुठनं आले तुम्ही? खोपोली। एवढं लांब आला? हो। पण काय मोर्चाचं आयोजन कशासाठी, काय नेमकं? आम्हाला मोदी साहेबांनी जे 33% आरक्षण दिलं होतं महिलांना आमदारकी आणि खासदारकीसाठी, तर ते आम्हाला काँग्रेसनी कॅन्सल केलेलं आहे। त्याच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। मोदीजींचं तुम्ही मग भाषण ऐकलं परवा, ते संमेलन? हो ऐकलं। पण मग तिथे ते जे काँग्रेस आहे त्यांचं म्हणणं आहे की ते 2023लाच पास झालंय विधेयक, हे वेगळं विधेयक होतं। नाही तेच आहे, आमच्या मोदीजींनी केलेलं आहे ते आत्तासाठीच आहे, पण ते त्यांना पटत नाहीये। तर आम्ही काय करणार? काँग्रेस आमच्या विरोधात आहेत आणि आम्ही महिला त्यांना ते दाखवून देऊ पुढच्या इलेक्शन मध्ये। तुम्ही कार्यकर्तात की सर्वसामान्य पदाधिकारी आहोत? धोखा दिया कांग्रेस ने, धोखा दिया कांग्रेस। महिलांवर आमच्या अत्याचार, महिलांवर अन्याय केलेला आहे हा काँग्रेसने, याची जागा त्यांची आम्ही त्यांना बरोबर दाखवून देऊ। पण ते हा बरोबर, मी ऐकलं तुमचं, पण त्यांचं असं म्हणणं आहे की 2023ला महिला विधेयक पास झालं, हे डिलिमिटेशन होतं ज्याच्यामध्ये मतदारसंघ वाढवत होते, महिलांच्या आरक्षणाची काही घेणं देणं नाही। 2023ला जे लागू झाले ते लागू करत नाहीयेत। नाही लागू तर केलंच होतं, आता त्यांनी लागू केलंच होतं आणि ते 2029ला पण होणारच होतं असं। पण आता महिलांना त्यांनी जास्तीत जास्त आरक्षणासाठी सुविधा चालू केल्या होत्या, त्या आता आम्हाला सुविधा चालू झाल्या असत्या आतापासून, तर त्यांनी कॅन्सल केलेल्या आहेत। या सुविधा नाही, हे मतदारसंघ वाढणार होते, महिलांना प्रतिनिधित्व मिळणार होतं। बरोबर आहे। तर काँग्रेसनं म्हणते की 2023ला झालंय ते पास, हे डिलिमिटेशन होतं, म्हणजे मतदारसंघ वाढवणार होते, त्याच्यामुळे चालत बोला, त्याच्यामुळे ह्याचा आणि त्याचा काही संबंध नाही महिला आरक्षणाचा ह्याचा? नाही, संबंध नाही असं नाही, पण महिला आरक्षण हे 100% मिळालं पाहिजे। 23 साली चालू केलं होतं, पण काही लोकांनी त्यावर बंदी आणली, काही नियम टाकले, त्यामुळे आता मात्र आम्ही हे घेऊनच राहणार। 23ला पास झालं म्हणताय? पास तर झालंय 23ला, मग लागू करत नाही असं त्यांचा आरोप आहे काँग्रेसचा। कसं आहे, आता काँग्रेस आहे, आरोप तर करतच राहणार। मोदीजी पुढे जातात म्हटल्यावर आरोप तर करणारच ना ते। अच्छा, ताई, तुम्ही मोदीजींचं हे ऐकलं का निवेदन? चालत बोला आपण। यांच्याशीच बोला। परवा तुम्ही निवेदन ऐकलं असेल मोदी साहेबांचं, त्याच्यामध्ये म्हटले की आम्ही हे सगळ्या गोष्टी करत होतो पण काँग्रेसने ते पास होऊ शकलं नाहीये, तर काय वाटलं तुम्हाला? ते ऐकलं तुम्ही, कुठले मुद्दे महत्वाचे वाटले तुम्हाला? खरं तर आता नरेंद्र मोदीजींनी एवढ्या महिलांसाठी सुविधा केल्यात, ह्या सगळ्यावर पण त्यांनी टीकाच केलेली आहे काँग्रेसवाल्यांनी। म्हटल्यावर काँग्रेसवाले नेहमी असंच म्हणणार आहेत ना की मोदीजींनीच ते लागू नाही केलं, पण त्यात आडकाठी तर काँग्रेसवालेच घालतायत, असं माझं ठाम मत आहे। थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल। तर ह्या लोकांची महिलांची मतं ऐकलेली आहेत, त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेसने धोका दिलाय आणि ते काही पास झालं त्याची अंमलबजावणी झाली नाही। असेच अनेक महिला वेगवेगळ्या भागांमधून आलेल्या आहेत आणि ते आता हे पुढे वरळी डोम, तुम्हाला जर मुंबईकर असेल तर तुम्हाला माहीत असेल, जांभोरी मैदान ते वरळी डोम साधारण 2 किलोमीटरचं अंतर आहे आणि हा मोर्चा सगळा तिकडे जाणार आहे, त्यामुळे वेगवेगळ्या भागांना। कुठनं आला मावशी? नावड्याहून। पुढे चालत राहू। कुठनं आला? नावड्याहून। कुठे आलं ते? पनवेल। एवढं लांब आलं तुम्ही? मग
काय मोर्चाचं काय आयोजन आहे, काय आज काय महिलांसाठी कुठल्या मागण्या करताय? महिलांसाठी चाललंय यासाठी आलोय हा आम्हाला आरक्षण नको आरक्षण नको? मग पाहिजे म्हणून तर आलोय ना मग मला वाटलं नको म्हणते. मग पाहिजे म्हणून तर आलोय ना आम्ही ते 33% आम्हाला आरक्षण पाहिजे त्यासाठी पनवेल का जवळ आहे का मुंबईला आलोय की वाटेल आम्हाला तुम्ही. मग मग ते तुम्ही आता ते म्हटले सगळे काँग्रेसमध्ये 2023 ला झालंय पास, ते लागू करत नाही. हे सगळं आम्हाला गोष्टी माहिती नाही बघा त्यातल्या आम्हाला राजकारणाच्या काही गोष्टी माहिती नाही काँग्रेसने झालं नाही आता पाहिजे म्हणून आलोय आम्ही मग नाही ते आपल्याला जर मिळालंय तर उद्या पुढे जाऊन एखादी सामान्य महिला खासदार आमदार होऊ शकते यासाठी ते आम्हाला हवंच आहे. पण काँग्रेसवाल्यांना महिलांचं 50% नको आहे पुढे. पण आता नगरसेविका वगैरे आहेत पण त्यांना आमदार खासदार नको आहेत त्यामुळे पण मॅम तुम्ही आता नगरसेविका आहात. आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर आरक्षण लागू झालेलं आहे. तर काँग्रेस म्हणतं तुम्ही आमच्याबद्दल बोलताय, तर मग काँग्रेसने तर हे पंचायत राजमध्ये आरक्षण लागू केलं होतं महिलांना. आम्ही तर महिलांसाठी तर आधीपासूनच आरक्षण लागू केलंय. नाही हे खोटं आहे, ही त्यांची खोटी आहे ही बातमी. पण हे तर लागू झालं ना पंचायत राजमध्ये. आता नगरसेवक झाले ना ताई, ते आमच्या मोदी साहेबांनीच केलेलं आहे. साहेबांनी साहेबांनीच केलेलं आहे, त्यांनी नाही केलेलं आहे काही. हा हे मोदी साहेबांनीच 50% आरक्षण पण मोदी साहेबांनीच केलेलं आहे. नगरसेवक पंचायत राजमध्ये झालं ते पण मोदी साहेबांनी केलं. साहेबांचंच आहे ते काम. कधी झालं पण हे लागू? मग झालं 5 वर्षापूर्वी झालंय, 2023 पूर्वी झालंय ते 2023 ला लागू झालं. मग ठीक आहे, वेगवेगळी मतं आहेत. त्या म्हणतात की 2023लाच महिलांचं लागू झालेलं आहे आणि परत ते मोर्चा पण महिला आरक्षणासाठीच काढतात. त्यामुळे महिलांची मतं घ्यायचा प्रयत्न केला. एक नगरसेविका सुद्धा होत्या ज्या वेगळ्या भागांमधून आलेल्या आहेत. काही खोपोलीची लोकं होती, काही पनवेलची लोकं होती, महिला होत्या आणि ते या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. या मोर्चा आता हा पुढे जांभोरी मैदानपर्यंत जाईल आणि तिथे याचा शेवट होईल. या सगळ्या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत राहणार आहोत. मी याला विनंती करतो की पुढे सुद्धा तो मोर्चा दाखव, कुठपर्यंत हा मोर्चा गेलेला आहे आणि किती लोक आलेली आहेत. तर हा आता वरळीच्या चौकापर्यंत मोर्चा आला आणि इथून आता तो पुढे वरळी डोमकडे जाईल, वरळीच्या ह्याच्यापर्यंत जाईल आणि त्यानंतर या मोर्चाची सांगता होईल. आणखी सुद्धा आपण पुढे जेव्हा मोर्चाच्या ठिकाणी जाऊ त्यावेळेस आपण आणखी काही पदाधिकाऱ्यांचे नेत्यांचे मुलाखती करायचा प्रयत्न करू आणि महिलांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घ्यायचा. आरक्षण पास करवाने के लिए आए हैं। आरक्षण पास? हाँ। कौन नहीं पास होने दे रहा? मोदी नहीं पास होने दे रहा भाई। मोदी जी तो पास कर रहे हैं तो कांग्रेस नहीं पास होने दे रही है, आपको बुला के लाई है प्रोटेस्ट के लिए। नहीं, मोदी तो नहीं पास होने दे रहा, मोदी नहीं पास होने दे रहा। बिल के बारे में आप क्या बोलना चाहेंगे? क्या बोलेंगे, जो हो रहा ठीक है हो रहा, जब कम हो जाएगा तो अच्छी बात। क्या कम हो जाना चाहिए? बिल बिल कौन सा बिल? बिजली का है, तो बिजली का बिल की बात नहीं हो रही